जसं तुम्ही सांगितलं, की जर ऑरा वीक असेल तर हा पटकन नजरदोष लागू शकतो. हो. दुसरं म्हणजे ऑरा स्ट्राँग असेल तर तेवढा होणार नाही. पण बरोबर. अजून असे काही रिझन्स आहेत का, की अशा काही गोष्टी आहेत का जेणेकरून त्या व्यक्तीला नजरदोषचा प्रॉब्लेम होऊ नाही शकत? त्याच्यासाठी एकच आहे ते, नामस्मरण. अच्छा. जो नामस्मरण करतो, आता म्हणाल मला मेडिटेशन जमत नाही, मला वेळ नसतो किंवा मी मेडिटेट करू शकत नाही, व्हॉटेवर जे काही आहे, नामस्मरण तर तुम्ही करू करू शकता. शकतो. जे कोणते देवाचं नाव आहे, मी कोणतंही असं म्हणत नाही की यांचंच करा किंवा त्यांचंच करा. हं. जे तुम्हाला आवडतं, जे तुमचं इष्टदैवत आहे, ज्यांचं नाव घेणं आवडतं, मला स्वामींचं आवडतं, तुम्ही स्वामींचं नाव घ्या. रामाचं आवडतं, रामाचं घ्या. हनुमानाचं आवडतं, हनुमानचं. हनुमान. मनातल्या मनात त्यांचं एक नाम जे आहे, जसं नाही तर ओम ओम म्हणत राहिला किंवा ओम नमः शिवाय म्हणत राहिलात किंवा हरिओम म्हणत राहिला, व्हॉटेवर हं. तुमचं नामस्मरण हे सुरू राहायला पाहिजे आतल्या. बरं. तर त्यांना पण प्रॉब्लेम येत नाही. घेत नाही. कारण तो मग बघत असतो ना की अरे हा माझं नाव घेतो, मग याला काही झालं नाही पाहिजे. झालं नाही पाहिजे. हे उत्तम उदाहरण त्याचं प्रल्हादचं जसं आपण हां, पाहिलं. प्रल्हादचं आहे. वा. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे हं. की प्रल्हादान जे काही वाचले ते फक्त विष्णूच्या नावांमुळेच. करेक्ट, करेक्ट.